आपण एका क्षणासाठी अशी कल्पना करूया की आपण एका अतिशय सुंदर अशा कॅफेमध्ये गेलो आहोत आणि तिथे जाऊन 100 रुपयांची एक मस्त कॉफी ऑर्डर करायची आहे. खूपच छान कल्पना आहे. हो ना. पण जेव्हा बिलाची वेळ येते तेव्हा काउंटरवरचा माणूस एकदम शांतपणे सांगतो की कॉफीचे 100 रुपये, पण आता नेटवर्क खूप व्यस्त आहे, त्यामुळे तुम्हाला 200 रुपये अतिरिक्त टॅक्स द्यावा लागेल. आणि हो, ही कॉफी तुमच्या हातात यायला पुढची 20 मिनिटे लागतील. बापरे, हे म्हणजे प्रत्यक्ष जगात ऐकायला अत्यंत हास्यास्पद वाटेल. कोणीच थांबणार नाही तिथे. अगदी खरंय, कोणीही ती कॉफी घेणार नाही. पण डिजिटल चलनांच्या जगात किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचं तर क्रिप्टोच्या जगात हाच अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. आणि म्हणूनच क्रिप्टो बियॉन्ड द हाईप या मालिकेतील आजच्या या सखोल चर्चेत आपण याच एका अत्यंत गोंधळात टाकणाऱ्या वास्तवाचा वेध घेणार आहोत. हो, आणि हा खरोखरच एक असा अनुभव आहे ज्याने म्हणजे मी सांगेन की अनेकांना या तंत्रज्ञानापासून खूप दूर लोटलं आहे. हो, लोक घाबरतात. नक्कीच. जेव्हा सामान्य लोक पहिल्यांदा या डिजिटल जगात पाऊल ठेवतात तेव्हा त्यांची अपेक्षा असते की सर्व काही आपल्या नेहमीच्या इंटरनेटसारखंच असावं. म्हणजे अगदी गुळगुळीत, जलद आणि जवळजवळ मोफत. अगदी आपण UPI किंवा इतर ॲप्स वापरतो तसं. अगदी तसंच. पण जेव्हा एखादा छोटासा व्यवहार करण्यासाठी त्यांना व्यवहाराच्या मूळ रकमेपेक्षा जास्त फी मोजावी लागते किंवा वेळ लागतो, तेव्हा म्हणजे साहजिकच संपूर्ण तंत्रज्ञानावरचा विश्वास उडू लागतो. त्यांना वाटतं की हे सगळं खोटं आहे किंवा काहीतरी बिघाड आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया, कारण आजच्या या चर्चेचं मुख्य मिशन हेच उलगडणं आहे की काही क्रिप्टो अनुभव अतिशय सोपे, स्वस्थ आणि जलद का वाटतात, तर काही खूपच गुंतागुंतीचे आणि महाग का वाटतात. आपण अनेकदा लेयर 1 आणि लेयर 2 असे शब्द ऐकतो. हां, खूपदा ऐकतो आपण हे शब्द. हो, पण आज कोणत्याही कठीण तांत्रिक जार्गनशिवाय आणि कुठल्याही भीतीविना आपण यांच्यातील प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि त्या मागील जो तर्क आहे ना, तो समजून घेणार आहोत. कारण हे जग बाहेरून जरी एकच वाटत असलं तरी आतून ते अत्यंत वेगवेगळ्या डिझाईनने बनलेलं आहे. अगदी मुळापासून सुरुवात करायची झाली तर आपल्याला ही गोष्ट आधी मान्य करावी लागेल की हा जो विषम अनुभव येतो ना, तो कोणताही तांत्रिक बिघाड नाहीये. म्हणजे तो बग नाहीये. नाही, तो सिस्टमचा बग नसून ते सिस्टमचं फीचर आहे. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक ब्लॉकचेन नेटवर्क हे एका विशिष्ट उद्देशाने डिझाईन केलेलं असतं. म्हणजे बघा, जेव्हा आपण म्हणतो की अनुभव वेगळा आहे, तेव्हा आपण प्रत्यक्षात दोन पूर्णपणे वेगळ्या तत्वांवर उभ्या असलेल्या पायाभूत सुविधांची तुलना करत असतो. थांबा, म्हणजे हे असं आहे का की एका शहरात आपण अतिशय रुंद अशा हायवेवरून 100च्या स्पीडने गाडी चालवतोय आणि दुसऱ्या शहरात जुन्या, अरुंद पण अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या रस्त्यांवरून ट्रॅफिकमध्ये अडकत चाललोय. अगदी तसंच. मानवी आणि डिझाईनशी संबंधित आहे. आणि याच उदाहरणाचा आपण संपूर्ण चर्चेसाठी आधार घेऊ शकतो. लेयर 1 म्हणजे एखाद्या डिजिटल शहराचा मूळ पाया किंवा मुख्य रस्ते प्रणाली. ओके, म्हणजे मुख्य रस्ते. हो. साधारणपणे बिटकॉइन, इथिरियम आणि सोलाना ही सर्व लेयर 1 ची उदाहरणे आहेत. हे ते बेस नेटवर्क आहे जिथे सर्व व्यवहारांची अंतिम आणि अधिकृत नोंद होते. जेव्हा आपण लेयर 1 बद्दल बोलतो तेव्हा आपण अशा एका सिस्टीमबद्दल बोलत असतो जिथे सुरक्षेचे आणि विश्वासाचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात. पण इथेच तर मुख्य प्रश्न निर्माण होतो. जर बिटकॉइन, इथिरियम आणि सोलाना हे तिन्ही लेयर 1 आहेत, म्हणजे तिन्ही मुख्य रस्ते आहेत, तर मग या तिन्हींवरचा अनुभव एवढा वेगळा का असतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण आपण अनेकदा ऐकतो की सोलानावर व्यवहार अगदी सेकंदात होतो, पण इथेरियमवर खूप वेळ लागतो. जर ते एकाच पातळीवर काम करतात तर हा फरक काय येतो? कसं आहे, या शहरांच्या मुख्य रस्त्यांची रचना वेगवेगळ्या इंजिनियर्सनी केली आहे आणि त्यांनी ती वेगवेगळ्या तत्वांनुसार केली आहे. इथे आपल्याला तंत्रज्ञानातील एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचा विचार करावा लागतो, ज्याला ब्लॉकचेन ट्रायलेमा म्हटलं जातं. ब्लॉकचेन ट्रायलेमा म्हणजे 3 गोष्टींचा काहीतरी संबंध असावा. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही ब्लॉकचेन बनवताना 3 मुख्य उद्दिष्टे असतात. पहिलं सुरक्षितता, दुसरं विकेंद्रीकरण म्हणजेच डिसेंट्रलायझेशन आणि तिसरं वेग किंवा स्केलेबिलिटी. ओके. अडचण अशी आहे की एकाच वेळी तुम्ही या तिन्ही गोष्टी सर्वोच्च पातळीवर मिळवू शकत नाही. हे जवळजवळ अशक्य आहे. तुम्हाला कोणत्याही 2 गोष्टींची निवड करावी लागते आणि तिसऱ्या गोष्टीशी कुठेतरी तडजोड करावी लागते. म्हणजे आपल्याला एकाच वेळी सर्व फायदे मिळणं अशक्य आहे. ही एक प्रकारची तांत्रिक तडजोड आहे म्हणायची. नक्कीच. आपण बिटकॉइनचं उदाहरण घेऊया.
बिटकॉईनच्या निर्मात्यांनी सुरक्षितता आणि विकेंद्रीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. त्यांना अशी सिस्टीम हवी होती जी जगातली कोणतीही ताकद बंद पाडू शकणार नाही. त्यासाठी त्यांनी वेगाचा बळी दिला. त्यामुळे बिटकॉईनचा रस्ता अतिशय भक्कम आहे, पण तिथे गाड्या खूप संथ गतीने धावतात. अच्छा, म्हणजे सुरक्षेसाठी वेग कमी केला. आणि इथिरियमचं काय? इथिरियमनेही सुरक्षितता आणि विकेंद्रीकरणालाच महत्त्व दिलं, पण त्यात स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजेच प्रोग्रॅमेबिलिटी जोडली. त्यामुळे इथिरियम हे केवळ रस्ता न राहता एक प्रचंड मोठं व्यावसायिक केंद्र बनलं. तिथे अनेक ॲप्स आणि सेवा सुरू झाल्या. अरे चा! आणि साहजिकच जेव्हा एखाद्या व्यावसायिक केंद्राची लोकप्रियता वाढते तेव्हा तिथे लोकांची गर्दी होऊ लागते. सगळ्यांना त्याच मुख्य रस्त्यावरून जायचं असतं. होय, अगदी बरोबर. आणि जेव्हा एकाच वेळी लाखो लोक त्या नेटवर्कचा वापर करू पाहतात तेव्हा क्रायसिस ऑफ स्केल निर्माण होतो. हा अगदी त्या छोट्या कॅफेसारखा प्रकार आहे जो काही लोकांसाठी उत्तम चालतो, पण अचानक संपूर्ण शहर तिथे चहा प्यायला आलं तर त्यांची तारांबळ उडते. बापरे, म्हणजे गर्दीमुळे सगळंच ठप्प होत असेल. हो ना. इथिरियमवर प्रत्येक व्यवहाराची नोंद करण्यासाठी नेटवर्कवर काम करणाऱ्या हजारो संगणकांना गणिती प्रक्रिया करावी लागते. जेव्हा गर्दी वाढते तेव्हा नेटवर्क विचारतं की मी कोणाचं काम आधी करू. इथेच गॅस फीची संकल्पना येते. ज्याला आपण तांत्रिक भाषेत गॅस फी म्हणतो, ते सोप्या भाषेत गर्दीच्या वेळी मोजावा लागणारा टोल आहे, बरोबर? अगदी अचूक. म्हणजे ज्याला आपला व्यवहार आधी पूर्ण करायचा आहे तो जास्त फी द्यायला तयार होतो. आणि यामुळेच एका छोट्याशा व्यवहारासाठी अचानक प्रचंड मोठी रक्कम मोजावी लागते. हो, स्पर्धा वाढते ना. पण मग सोलानासारखं नेटवर्क कसं काय जलद चालतं? त्यांनी वेगळी तडजोड केली असेल ना? हो, सोलानाच्या डिझाईनमध्ये त्यांनी वेगाला आणि कमी खर्चाला प्राधान्य दिलं. त्यांनी आपल्या मुख्य रस्त्याला अनेक लेन्स असलेला एक मोठा महामार्ग बनवला, पण त्यासाठी नेटवर्क चालवणाऱ्या संगणकांची क्षमता खूप मोठी असावी लागते. अच्छा, म्हणजे साधे संगणक चालणार नाहीत? नाही, ज्यामुळे असे संगणक चालवणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातं. काहींच्या मते यामुळे विकेंद्रीकरणाला थोडा धक्का लागतो. पण सांगायचा मुद्दा हा आहे की कोणतेही लेयर 1 नेटवर्क परिपूर्ण नसतं. प्रत्येक नेटवर्कने आपापल्या तत्वानुसार तडजोड केलेली आहे. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. जर इथेरियम सारखा मुख्य रस्ता एवढा गर्दीचा आणि महागडा झाला आहे तर मग लोक तो रस्ता सोडून दुसऱ्या नव्या वेगवान रस्त्यावर का जात नाहीत? म्हणजे नवीन नेटवर्कवर? हो, कारण तंत्रज्ञानाच्या जगात नेहमीच नवीन आणि अधिक वेगवान सिस्टम जुन्या सिस्टमची जागा घेते. मग जुनं नेटवर्क पूर्णपणे बदलून नवीन का नाही बनवलं जात? लेयर 1चा रस्ता खोदून तिथे नवा महामार्ग का नाही बांधत? हे लेयर 2 हे लेयर 1शी स्पर्धा करत आहे की त्याला वाचवत आहे? हा प्रश्न वरवर पाहता खूप रास्त वाटतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत खूप मोठा धोका असतो. इथिरियमसारख्या लेयर 1 नेटवर्कवर आज अब्जावधी डॉलर्सची संपत्ती सुरक्षित आहे. हजारो डेव्हलपर्सनी त्यावर आपले ॲप्स बनवले आहेत. हो, खूप मोठा पसारा आहे तो. जर तुम्ही तो मूळ रस्ता खोडायला घेतलात तर ती सर्व सुरक्षितता आणि तो जो विश्वास आहे ना तो धोक्यात येतो. हो, आणि शिवाय सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणं परवडणारं नसतं. त्यामुळे मुख्य रस्ता न बदलता इंजिनियर्सनी एक नवीन उपाय शोधला आणि इथूनच लेयर 2चा जन्म झाला. आणि या लेयर 2ची कार्यपद्धती नेमकी कशी असते? कारण अनेकदा लोक लेयर 2ला लेयर 1चा स्पर्धक मानतात. त्यांना वाटतं की नवीन नेटवर्क जुन्याला संपवण्यासाठी आला आहे. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. लेयर 2 हे लेयर 1ची स्पर्धा करत नाही, तर ते त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतं. मगाशच्या आपल्या शहराच्या उदाहरणाकडे आपण परत जाऊया. हो, ते ट्रॅफिकचं उदाहरण. बरोबर. जेव्हा शहरात खूप गर्दी होते आणि मुख्य रस्ते ट्रॅफिकनी जाम होतात तेव्हा आपण पूर्ण शहर पाडून नवीन शहर वसवतो का? नाही, अजिबात नाही. आपण दुसरे मार्ग शोधतो. अगदी. आपण मुख्य रस्ते तसेच ठेवतो कारण ते अत्यावश्यक असतात, पण आपण त्या मुख्य रस्त्यांवरून जाणारे एक्सप्रेस लेन्स किंवा उड्डाण पूल बांधतो किंवा अंडरग्राऊंड मेट्रो नेटवर्क तयार करतो. लेयर 2 हे अगदी त्याच एक्सप्रेस लेन्स किंवा मेट्रो नेटवर्कसारखं आहे. ते मुख्य नेटवर्कची जागा घेत नाही, तर त्याचा भार हलका करतं. म्हणजे जे दैनंदिन आणि छोटे व्यवहार आहेत, ज्यांना खूप वेगाची गरज आहे, ते सर्व व्यवहार मुख्य रस्त्यावरून काढून या लेयर 2च्या मेट्रोमध्ये टाकले जातात? हो, अगदी तसंच. पण मग यात पैशांची बचत कशी होते आणि वेग कसा वाढतो, याची तांत्रिक प्रक्रिया कशी चालते? यासाठी आपल्याला रोलअप्स नावाची एक अत्यंत रंजक संकल्पना समजून घ्यावी लागेल. कल्पना करा, इथिरियमच्या मुख्य रस्त्यावरून एकाच वेळी 10,000 लोकांना जायचं आहे. ओके, खूप मोठी गर्दी आहे.
जर प्रत्येकजण आपली स्वतःची गाडी घेऊन गेला तर 10,000 गाड्यांचा ट्रॅफिक जाम होईल आणि प्रत्येकाला वेगळा टोल भरावा लागेल. बरोबर. हो, आणि वेळही खूप जाईल. मग लेयर 2 काय करतं? लेयर 2 त्या 10,000 लोकांना एकाच मोठ्या व्हर्च्युअल ट्रेनमध्ये म्हणजेच रोलअपमध्ये बसवतं. अरे, म्हणजे व्यवहारांची एक मोठी बॅच तयार केली जाते. अगदी तसंच बॅचिंग केलं जातं. लेयर 2 हे सर्व 10,000 व्यवहार मुख्य नेटवर्कच्या बाहेर अत्यंत वेगाने पूर्ण करतं. त्यानंतर त्या सर्व व्यवहारांचं एकत्रीकरण करून एक अतिशय लहान असा गणिती पुरावा तयार करतो. म्हणजे फक्त एक पुरावा 10,000 व्यवहारांसाठी? हो, फक्त एक पुरावा. आणि तो केवळ एकच पुरावा इथेरियमच्या मुख्य नेटवर्कवर म्हणजे लेयर 1 वर पाठवला जातो. आता लेयर 1 ला 10,000 व्यवहारांची पडताळणी करण्याची गरज नसते. त्याला फक्त तो एकच पुरावा तपासायचा असतो. अरे च्या! म्हणजे मुख्य रस्त्यावरच्या टोल नाक्यावर आता 10,000 गाड्यांचा टोल न घेता फक्त त्या एका ट्रेनचाच टोल घेतला जातो? अगदी बरोबर पकडलत. आणि हा एकच टोल त्या ट्रेनमधील 10,000 प्रवाशांमध्ये विभागला जातो. म्हणूनच वापरकर्त्याला तो खर्च अक्षरशः पैशांमध्ये किंवा अगदी नगण्य वाटतो. व्यवहार वेगानेही होतो आणि खर्चही कमी येतो. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. प्रत्यक्ष कृती लेयर 2 वर होते आणि अंतिम नोंद लेयर 1 वर होते. लेयर 2 मुळे इथेरियमसारख्या अत्यंत सुरक्षित नेटवर्कचा फायदा घेता येतो, पण त्यावरील गर्दी आणि खर्चाचा त्रास टाळता येतो. पण इथे एक शंका निर्माण होते. कोणती? जर हे लेयर 2चं मेट्रो नेटवर्क इतकंच भारी, वेगवान आणि स्वस्त आहे, तर मग भविष्यात सगळेच व्यवहार लेयर 2 वर का नाही होणार? मुख्य रस्ता म्हणजे लेयर 1 ची गरजच काय उरेल? तो फक्त एक रिकामा रस्ता म्हणून पडून राहील का? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर आपल्याला समजेल की लेयर 2 कितीही वेगवान असलं तरी त्याला लेयर 1 च्या सुरक्षेची गरज असतेच. म्हणजे कसं? बघा, मेट्रोचा ट्रॅक हवेत तरंगत नसतो. त्याला जमिनीवरच्या भक्कम खांबांचा आधार लागतोच. एखादी जलद डिलिव्हरी सर्व्हिस तेव्हाच चांगली काम करते जेव्हा शहराचे रस्ते आणि पत्ते बरोबर असतात. लेयर 2 हे स्वतःचं असं काही अंतिम सत्य तयार करत नाही. ते फक्त व्यवहारांची गती वाढवतं. ओके. समजा लेयर 2 च्या सिस्टीममध्ये काही बिघाड झाला किंवा कोणी त्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? म्हणजे जर त्या मेट्रोच्या ड्रायव्हरनी प्रवाशांना चुकीच्या स्टेशनवर उतरवलं किंवा पैशांचा अपहार केला, तर दाद कुठे मागायची? कुणाकडे जायचं? बरोबर. आणि इथेच लेयर 1 ची खरी ताकद दिसून येते. लेयर 1 हे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयासारखं काम करतं. लेयर 2 च्या डिझाईनमध्येच असे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स लिहिलेले असतात की जर लेयर 2 वर काहीही गडबड झाली तर कोणताही वापरकर्ता थेट लेयर 1 वर जाऊन आपले पैसे सुरक्षितपणे परत मिळवू शकतो. अच्छा, म्हणजे लेयर 1 हा तारणहार आहे. हो, लेयर 1 ची ती भक्कम सुरक्षा आणि विकेंद्रीकरण असल्यामुळेच लोक लेयर 2 वर लाखो रुपयांचे व्यवहार बिनधास्तपणे करू शकतात. जर लेयर 1 कमकुवत असेल तर त्यावरील लेयर 2 च्या वेगाला काहीही अर्थ उरत नाही. म्हणजे हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. कोणतेही एक नेटवर्क चुकीचे किंवा स्मार्ट नसते. प्रत्येकाचे एक काम आहे. अगदी. लेयर 1 ने सुरक्षेची हमी द्यायची आणि लेयर 2 ने दैनंदिन व्यवहारांचा वेग सांभाळायचा. एक उत्कृष्ट सहजीवन आहे हे. होय, आणि हीच ती तडजोड आहे जी आधी आपण ब्लॉकचेन ट्रायलेमामध्ये पाहिली होती. आपण एकाच सिस्टममध्ये सर्व काही मिळवण्याचा हट्ट करण्याऐवजी आता वेगवेगळ्या लेयर्समध्ये कामाची विभागणी करत आहोत. मोठ्या आणि अत्यंत सुरक्षित व्यवहारांसाठी लेयर 1 आणि रोजच्या चहा, कॉफीच्या पैशांसाठी किंवा गेमिंगसाठी लेयर 2. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण तांत्रिक गुंतागुंत पाहिली, रोलअप्स पाहिले, गॅस फी आणि रस्त्यांची उदाहरणे पाहिली. हो. पण एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केला, ज्याला फक्त इंटरनेटवर काही खरेदी करायची आहे किंवा मित्राला पैसे पाठवायचे आहेत, त्याच्या दैनंदिन जीवनात या लेयर 1 आणि लेयर 2 च्या तांत्रिक चर्चेचा काय थेट परिणाम होणार आहे? यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे युजर एक्सपिरियन्स किंवा वापरकर्त्याचा अनुभव. प्रामाणिकपणे सांगायचं तर लोकांना आपण कोणत्या लेवलवर आहोत याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. अगदी खरंय. कुणाला पडली लेयरची? डिजिटल तंत्रज्ञान तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा सामान्य माणसाला त्यामागील गुंतागुंत समजून घेण्याची गरज उरत नाही. आज आपण जेव्हा UPI ने पेमेंट करतो तेव्हा बँक बॅकएंडला कोणता सर्व्हर वापरत आहे याची आपण काळजी करत नाही. आपण फक्त स्कॅन करतो आणि पैसे देतो. किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवताना आपण TCP/IP प्रोटोकॉलचा विचार करत नाही. आपण फक्त मेसेज टाईप करतो आणि सेंड बटन दाबतो. तसंच क्रिप्टोचंही झालं पाहिजे.
अगदी खरंय. सर्वसामान्यांच्या अपेक्षा खूप साध्या असतात. ॲप उघडलं पाहिजे, बटन दाबलं की पैसे गेले पाहिजेत आणि त्या प्रक्रियेत कोणतीही डोकेदुखी होता कामा नये. आणि क्रिप्टोच्या जगाला जर खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचं असेल, केवळ तंत्रज्ञानप्रेमी किंवा इंजिनियर्सच्या गप्पांपुरतं मर्यादित राहायचं नसेल, तर हे तंत्रज्ञान पूर्णपणे अदृश्य झालं पाहिजे. अदृश्य म्हणजे वापरताना जाणू नये असं? हो. आणि लेयर 2 हे त्याच दिशेने टाकलेलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. आज अनेक नवीन ॲप्स अशी डिझाईन केली जात आहेत की वापरकर्त्याला तो कोणत्या नेटवर्कवर आहे हे समजणारही नाही. अरे वा. बॅकग्राऊंडला लेयर 2 वेगाने व्यवहार पूर्ण करेल आणि लेयर 1 शांतपणे त्याची अंतिम नोंद करून सुरक्षेची हमी देईल. म्हणजे थोडक्यात ही लेयर 1 आणि लेयर 2 ची चर्चा ही ब्लॉकचेनच्या बालपणातून प्रौढावस्थेकडे जाणाऱ्या प्रवासाची कथा आहे, जिथे सुरुवातीचा खडबडीत आणि महागडा अनुभव आता अधिक गुळगुळीत आणि परवडणारा बनत आहे. अगदी तसंच. हा एक अतिशय नैसर्गिक असा उत्क्रांतीचा टप्पा आहे. सुरुवातीला आपल्याला केवळ चांगलं तंत्रज्ञान हवं होतं, जे बिटकॉइन आणि इथेरियमने दिलं. आता आपल्याला ते तंत्रज्ञान वापरण्यायोग्य बनवायचं आहे, जे लेयर 2 मुळे शक्य होत आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या आपण अगदी शेवटाकडे आलो आहोत. संपूर्ण माहितीचा गोषवारा काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की डिजिटल जगात अनुभव वेगळा येणं हा सिस्टीमचा दोष नसून ती एका विशिष्ट उद्देशाने केलेली डिझाईनची निवड आहे. नक्कीच. लेयर 1 हा तो भक्कम, सुरक्षित पण संथ असा पाया आहे, जो विश्वासाची हमी देतो. तर लेयर 2 हे त्या पायावर उभं केलेलं जलद गतीचं मेट्रो नेटवर्क आहे, जे तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं आणि वापरण्यास सोपं बनवतं. आणि ही विभागणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. केवळ एका वाईट अनुभवावरून संपूर्ण क्रिप्टो विश्वाला नाकारण्याऐवजी त्यामागचं इंजिनिअरिंग समजून घेणं अधिक शहाणपणाचं ठरतं. निश्चितच. आजची ही लेयर 1 आणि लेयर 2 ची गुंतागुंत उलगडून सांगणारी चर्चा ऐकताना जर हा विषय समजण्यास सोपा आणि रंजक वाटला असेल, तर क्रिप्टो बियॉन्ड द हाईप या मालिकेतली सखोल चर्चा नक्कीच इतरांसोबत शेअर केली जावी. हो, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हे समजेल. होय. यामुळे अनेक लोकांचा या नव्या डिजिटल जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल. तसंच भविष्यात कोणकोणत्या विषयांवर अशी सखोल माहिती ऐकायला आवडेल हे सुचवलं जावं. तंत्रज्ञानाचं गूढ जितकं कमी होईल, तितक्याच आत्मविश्वासाने या नव्या अर्थव्यवस्थेचा एक भाग बनता येईल. जाता जाता एका अत्यंत रंजक विचारावर आजची ही चर्चा थांबूया. मगाशी जो तंत्रज्ञान अदृश्य होण्याचा मुद्दा आला, त्यावर आधारित हा एक विचार आहे. आज आपण इंटरनेट वापरताना डेटा कसा ट्रान्सफर होतो हे पाहत नाही. जर डिजिटल चलनांचा विकास असाच होत राहिला तर अशी एक वेळ येईल जेव्हा जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला अब्जावधी रुपयांचं मूल्य ट्रान्सफर करणं हे एक साधा टेक्स्ट मेसेज पाठवण्या इतकं सोपं आणि अदृश्य होईल. बापरे, ती कल्पनाच खूप भारी आहे. हो ना? त्या भविष्यात जिथे तंत्रज्ञानाचा सर्वोच्च विजय हा त्याच्या अदृश्य होण्यात असेल, तिथे पारंपरिक बँक, भौगोलिक सीमा आणि चलनाची संकल्पना यांचं काय होईल? या पूर्णपणे अदृश्य आणि गुळगुळीत जगात पैशांची देवाणघेवाण आणि मालकी हक्क कसे परिभाषित केले जातील? हा खरोखरच एक रंजक विचार आहे, ज्यावर आपण नक्कीच अधिक मनन करू शकतो. भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण चर्चेत.